नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये जी जाहिरात आलेली होती त्यामधील मित्रांनो आता 21 तारखेपर्यंतच्या सर्व परीक्षा संपलेल्या आहेत। परंतु महत्त्वाचं आहे ती म्हणजे या ठिकाणी पेसामधील राहिलेल्या परीक्षा कधी होतील, कारण की टोटल 13 झेडपींच्या अजून परीक्षा राहिल्यात। आणि महत्त्वाचं म्हणजे जे पेसामध्ये जिल्हा परिषद येतात त्यांचे निकाल जे आहेत मित्रांनो आता लागायला सुरुवात झालेली आहे। याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होतं 19/6/2024 हे जे परिपत्रक आलेलं होतं मित्रांनो, ह्या परिपत्रकानुसार मित्रांनो सांगितलेलं होतं की पशुधन पर्यवेक्षक या पदाचे निकाल लावण्यासाठी मित्रांनो डायरेक्टली या ठिकाणी पाहू शकता अवर सचिव महाराष्ट्र शासनाचे जे आहेत त्यांनी IBPS चे हेड जे आहेत त्यांना हे लेटर पाठवलेलं होतं की पेसामध्ये जरी बंदी असली या ठिकाणी पदभरती करण्यासाठी किंवा या ठिकाणी निकाल लावण्यासाठी नियुक्ती आदेश देण्यासाठी, परंतु पेसामधील जे क्षेत्र आहे, पेसामधील जे बाकी उर्वरित क्षेत्र आहे जे की नॉन पेसामध्ये येतं म्हणजे बिगर पेसा क्षेत्रामध्ये येतं त्यामधील रिक्त पदांकरिता परीक्षा घेण्याबाबत तसेच तेथील परीक्षेचा निकाल लावण्याबाबत हरकत नसावी अशा पद्धतीचं सामान्य प्रशासन विभागाने मित्रांनो ग्रामविकास विभागाला जे आहे त्या ठिकाणी अभिप्राय दिलेला होता। तसं सामान्य प्रशासन विभागाला जिल्हा परिषदांनी किंवा ग्रामविकास विभागाने विचारलेलं होतं। त्यानुसार मित्रांनो मग या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक हे जे पद येतं मित्रांनो, पशुधन पर्यवेक्षकचे आता जिल्हा परिषदांच्या मागच्या ह्या जाहिरातीमध्ये हे देखील मित्रांनो काय झाले होते, परीक्षा झाल्या होत्या, जे की 13 जिल्हा आहेत मित्रांनो। ह्या 13 जिल्हा परिषदांमधील सर्व जिल्हा परिषदांमध्ये जेवढे पण पद होतं त्यांचे निकाल देण्यासाठी मित्रांनो परिपत्रक पाठवून कळवण्यात आलेलं होतं। तर त्या परिपत्रकानुसार मित्रांनो त्या माहितीनुसार काल जे आहेत मित्रांनो या ठिकाणी हे निकाल लागलेत। पहा, हे पत्र आल्यापासून काल पेसा क्षेत्रामध्ये नॉन पेसा क्षेत्रामधील पशुधन पर्यवेक्षक पदाचा निकाल लागला आहे। तर तुम्हाला त्याचं उदाहरण दाखवतो। पहा, जिल्हा परिषद जळगावने तो निकाल जाहीर केला आहे, जिल्हा परिषद नांदेडने जाहीर केला आहे। तर बघा, जिल्हा परिषद जळगाव पेसामध्ये येते का, तर या ठिकाणी बघा पेसामध्ये आहे तर निकाल लावता येत नाही। बघू शकता जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी 8 नंबरला आहे, जिल्हा परिषद जळगाव पेसामध्ये येते। तर याचा निकाल मित्रांनो बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरील पशुधन पर्यवेक्षक पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर हे परिपत्रक मित्रांनो काय आहे, 100% खरं आहे मित्रांनो, कारण की बघा 19/6/2024ला परिपत्रक काढलेलं होतं, IBPSला पाठवलं, लगेच 2 दिवसामध्ये मित्रांनो या ठिकाणी कालच म्हणजेच या ठिकाणी 20 किंवा 21 तारखेलाच हा पशुधन पर्यवेक्षकचा निकाल लागलेला आहे। तर 100% हे परिपत्रक खरं आहे। तर या परिपत्रकानुसार मित्रांनो आता मग तुमचं पेसामधील तर परीक्षा जी आहेत त्या घेता येत नाहीत मित्रांनो। पेसामधील जी याचिका टाकण्यात आलेली आहे ती जी याचिका आहे त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत मित्रांनो निर्णय येत नाही तोपर्यंत परीक्षा काय होतील, घेता येत नाहीत। परंतु मित्रांनो लक्षात घ्या, ह्या परीक्षा घेता येऊ शकतात। मग राहिलेल्या परीक्षा देखील होणं गरजेचं आहे मित्रांनो, ज्यामध्ये मित्रांनो पेसाचे देखील पेपर होऊ शकतात। आता बघा, हे जे परिपत्रक आले या परिपत्रकानुसार मित्रांनो कुठले पेपर तुमचे होऊ शकतात, तर पेसा क्षेत्रामधील बघा या ठिकाणी पेसा क्षेत्रामधील पेसा जे क्षेत्र येतं 13 जे जिल्हा परिषद आहेत, पहा हे 13 जिल्हा परिषदा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो। ह्या 13 जिल्हा परिषदांमध्ये जसं की मित्रांनो उदाहरणार्थ तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय, अहमदनगरमध्ये मित्रांनो काय आहे, पेसाच्याही जागा आहेत, त्याचबरोबर मित्रांनो नॉन पेसाच्या देखील जागा आहेत। ठीक आहे, नॉन पेसाच्याही जागा आहेत, जसं की आरोग्यसेवक आरोग्यसेविका नॉन पेसाच्याही जागा आहेत। तर ह्या ज्या नॉन पेसाच्या जागा आहेत मित्रांनो, ह्या नॉन पेसाचे पेपर घेता येतील, परीक्षा घेता येतील आता। ठीक आहे, पेसा जिल्हा परिषद जी आहेत 13 जिल्हा परिषदा तेथील नॉन पेसाचे पेपर तुमचे होतील, म्हणजेच पेसा क्षेत्रामधील पेसा जिल्ह्यामधील जिल्हा परिषदमधील नॉन पेसाचे ज्या जागा आहेत तेथील पेपर घ्यायला हरकत नाही। परंतु पेसामधील काय, पेसाचे देखील पेपर होणं गरजेचं आहे। तेही विद्यार्थी या ठिकाणी सतत कमेंट करून विचारत आहेत की सर पेसाचे देखील पेपर झाले पाहिजेत। तर बघा मित्रांनो त्याच्याबद्दलही या ठिकाणी जी आहे या ठिकाणी वेळापत्रक जे आहे पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदांचं वेळापत्रक जाहीर करा अशी मागणी मित्रांनो या ठिकाणी शासनाकडे करणं चालू आहे, त्याच्यावरती देखील प्रक्रिया चालू आहे। परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाची मित्रांनो आता सुनावणी डायरेक्टली ऑगस्ट महिन्यामध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती पेसा पद जी आहे पेसा पदभरतीबद्दलची जी याचिका टाकण्यात आली होती त्याची सुनावणी दिसते मित्रांनो। ठीक आहे, तोपर्यंत मित्रांनो त्याच्यावरती जर शासनाने निर्णय घेतला, कसा निर्णय घेतला तर पेसाचे पेपर होऊ शकतात। बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो, सध्या मित्रांनो या ठिकाणी जो निर्णय घेण्यात आलेला होता, जसा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला, जसं की कृषी विभागाने घेतला होता। पहा बघा, जिल्हा परिषद नंतर कृषी विभागाची जाहिरात आली होती कृषी सेवक या पदाची। जिल्हा परिषदची जाहिरात 2019ला आलेली आहे, 2023मध्ये नव्याने जाहिरात देण्यात आली। ठीक आहे, कृषी विभागाची जाहिरात देखील 2023मध्ये आले, परंतु झेडपीचे अगोदर आले, परंतु कृषी विभागाने कृषी सेवक हे त्यांचं पद पेसामध्ये येतं तरी देखील त्याचे पेपर घेतलेले आहेत मित्रांनो। या ठिकाणी पहा त्याच्यामधील नॉन पेसाचे पेपर त्यांनी घेतलेत।
तर जिल्हा परिषदांनी देखील आता तशाच पद्धतीने हे नॉन पेसाचे पेपर जे आहेत ते तुमचे आरोग्य सेवकचे वगैरे घेतलेले आहेत. परंतु हे जे परिपत्रक वरचं आलेले त्यानुसार पेसामधील नॉन पेसाचे देखील मित्रांनो या ठिकाणी पेपर आता होऊ शकतात. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे, आजची जी न्यूज आलेली आहे मित्रांनो पेसाबद्दलची, याच्यामध्ये म्हटलं आहे की महसूल विभाग असेल, वन विभाग, कृषी विभागांना जमले तर तुम्हाला का जमणार नाही. इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची परीक्षा घेऊ शकतात तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत, असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेला आहे. तर इतर विभागातील मित्रांनो पेसा अंतर्गत परीक्षा पार पडल्यानंतर त्वरित जिल्हा परिषदा अंतर्गत परीक्षा त्वरित घेऊन त्यांचे वेळापत्रक जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी मित्रांनो करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून बघा उर्वरित क्षेत्रामधील कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरिता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी अशा प्रकारचे पत्र जे आहे, वरी जे पत्र आपण बघितले होतं मित्रांनो ते पत्र या ठिकाणी IBPSला पाठवण्यात आलं होतं. त्यानुसार निकाल देखील जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु ती पेसामधील जी परीक्षा मित्रांनो किंवा पेसामध्ये येणारे नॉन पेसा जे म्हणजे पेसामध्ये येणारे नॉन पेसाची जी पदं असतील म्हणजे पेसा आणि नॉन पेसा अशा दोन जागा असतात पहा, तर त्या नॉन पेसाच्या परीक्षा घ्यायला हरकत नसावी अशा पद्धतीने या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्याचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर करावं अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. परंतु पेसाबद्दल मित्रांनो या ठिकाणी जो निर्णय आहे तो पेसाचे जो तुमच्या पेपर असतील मित्रांनो तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा अंतिम निर्णय येईल मित्रांनो त्याच्यानंतर त्या परीक्षा देखील तुमच्या होऊन जातील मित्रांनो. तर आत्ता फक्त मित्रांनो या ठिकाणी पेसामधील नॉन पेसाची जे जागा आहेत त्याचे पेपर घ्यायला हरकत नसावी अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे मित्रांनो. हे परिपत्रक जे आले त्यानुसार त्याचे आता पशुसंवर्धन प्रयोगशिकचे निकाल देखील लागत आहेत. तर मित्रांनो याच्यावरती जर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला तर मित्रांनो अजून तुमचे राहिलेले जे आहेत या ठिकाणी हे 13 जिल्हा परिषदा त्यामधील नॉन पेसाचे लवकरच वेळापत्रक जे आहेत ते प्रसिद्ध केले जाऊ शकतात. ह्या ज्या 13 जिल्हा परिषद आहेत त्यामधील जे नॉन पेसाच्या जागा आहेत त्यांचे वेळापत्रक येऊ शकतात मित्रांनो. किंवा ते पेसामधील जे 13 जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये निकाल अजून कुठले पेंडिंग असतील जसं की पशुधन पर्यवेक्षकचा पेंडिंग होता त्याचे निकाल लागायला आता सुरुवात झालेली आहे, त्या पद्धतीने बाकीचे निकाल देखील लागू शकतात. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती. याबद्दल जर अजून काय अपडेट आलं मित्रांनो तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. याबद्दल तुमची काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हा प्रसिद्ध केलेला आहे, ज्यामध्ये 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. यामध्ये मित्रांनो 38 पोलीस शिपाईच्या प्रश्नपत्रिका आहेत, 28 पोलीस चालकच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यानंतर 12 SRPF पोलीसच्या प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. तर हे सध्याच्या मेगा पोलीस पदभरतीची जी तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे मित्रांनो. हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो पोलीस पदभरती असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही भरती असेल तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाचा TCS IBPS पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे. वन लाईनर स्वरूपामध्ये मित्रांनो त्यांचं GS मध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान यासाठी मित्रांनो GS GKचे त्यांचे आतापर्यंत TCS IBPSने ज्या पण परीक्षा घेतलेल्या आहेत त्यामधून मित्रांनो सर्व प्रश्न या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस पदभरतीसाठी जे वाहन चालक पद आहे त्यासाठी तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी सचिंद कुरुंसर लिखित त्यांचं पुस्तक आलेलं आहे मित्रांनो वाहन चालक पदासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी. आणि मित्रांनो जी राहिलेली तुमची जिल्हा परिषदची पदभरती आहे त्यासाठी जसं की मित्रांनो ग्रामसेवकचं पद असेल पेसामधील असेल किंवा राहिलेल्या पेसामधील नॉन पेसाचं पद असेल त्याच्यासाठी मित्रांनो 115 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे देखील IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो पुस्तक आहे त्यांचं. याच्यामध्ये देखील मित्रांनो सर्व तांत्रिक प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे. आणि मित्रांनो आरोग्य सेवक आरोग्य सेविका ही जी राहिलेली पदं आहेत अजून त्यासाठी देखील तयारी करायची तर TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो नवीन अभ्यासक्रमानुसार तुम्हाला तांत्रिक प्रश्न देखील त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर TCS IBPS पॅटर्ननुसार आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्न तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित त्यांचं दुसरं पुस्तक आहे. याच्यामध्ये देखील नवीन अभ्यासक्रमानुसार तांत्रिक प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील, तिथून तुम्ही खरेदी करू शकतात.